वळूयात पुढच्या बातमीकडे. बदलापुरात 2 वर्षांपूर्वी एका शाळेत चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात त्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा राज्य शासनाकडून करण्याचं आणि मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्याचं आश्वासन हे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं. पण गेल्या 2 वर्षांमध्ये राज्य शासनाकडून कोणतीही त्यांना मदत मिळालेली नाही. किंबहुना तिच्या शाळेची फी सुद्धा राज्य शासनानं भरलेली नसल्याचं पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलंय. या संदर्भात त्यांनी राज्य शासनावर नाराजी व्यक्त केली. पीडित मुलगी ही आता एका वेगळ्या खाजगी शाळेत शिकते. तिच्या मागच्या शैक्षणिक वर्षाची फी ही मनसेच्या विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी भरली होती. आता पहिली इयत्तेची फी भरण्यासाठी शाळेकडून विचारणा झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यावर आम्हाला शासनाकडून याबाबत ऑर्डर आली नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. राज्य शासनाच्या लाल फितीच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी शिक्षण अधिकारी राशे साहेब यांना कॉल केला, तेव्हा त्यांना बोललो की मुली शाळेमध्ये फी मागत आहे मुलीच्या